असा हा हिरवागार वाटाणा हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात स्वस्त असतो। तर हाच वाटाणा अगदी वर्षभरासाठी कसा स्टोर करायचा, मग ह्याच्यामध्ये बर्फ होऊ नये किंवा ह्याचा रंग किंवा ह्याचा आकार बदलू नये म्हणून काय करायचं ते आज आपण पाहणार आहोत। तर उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये हा फ्रेश वाटाणा तर आपल्याला मिळतोच, पण तो वाटाणा खूप प्रमाणात महाग असतो। तर हिवाळ्यामध्ये अगदी हा वाटाणा आहे तो भरपूर प्रमाणात स्वस्त असतो। तर हा वर्षभरासाठी कसा स्टोर करायचा ते आज आपण पाहणार आहोत। तर नमस्कार, मी संगीता स्वागत करते तुमचं संगीताज कुकिंग कॉर्नरमध्ये। तर मी इथे अगदी 3 किलो प्रमाणामध्ये शेंगा आणल्या होत्या आणि त्याच्या अगदी हे वाटाणे अगदी मी सोलून घेतलेले आहेत। आता हे वाटाणे सोलताना अगदी हे कवळे वाटाणे किंवा ह्याच्यातले जे खराब वाटाणे आहेत ते मी बाजूला काढून घेतलेले आहेत, म्हणजे जे आपण वाटाणे स्टोर करणार आहे ते अगदी व्यवस्थित राहावे आणि अजिबात खराब होऊ नये म्हणून हे वाटाणे आपल्याला हे निवडून घ्यायचे। हे वाटाणे आहेत ते भरपूर दिवसांसाठी आपण स्टोर करणार आहे, तर त्याच्यासाठी अगदी शेंगा घेताना चांगल्या क्वालिटीच्या शेंगा घ्यायच्या, म्हणजे हे वाटाणे आहे ते वर्षभरासाठी अगदी चांगले राहतात। तर हे वाटाणे सोलल्यानंतर ह्याच्यामध्ये जे जून दाणे असतात किंवा कवळे दाणे असतात, किडके दाणे असतात ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आणि हे एकसारख्या आकारावरती सगळे दाणे आपल्याला एका बाजूला काढून घ्यायचे। आता ह्या सोललेल्या दाण्यांमध्ये हलकासा जो ओलसरपणा असेल तर तो आपल्याला घालवून घ्यायचा आहे, म्हणजे हे दाणे आहे ते थोड्या वेळासाठी आपण सुकत ठेवणार आहे, म्हणजे ह्याच्यामधला ओलसरपणा निघून जाईल आणि हा फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ह्याच्यामध्ये जास्तीचा बर्फ तयार होणार नाही। तर अर्ध्या तासासाठी हा वाटाणा आहे तो मी पंख्याखाली सुकून घेणार आहे। तर हिवाळ्यामध्ये अगदी पोषक वातावरण असल्यामुळे हा वाटाण्यांचं जास्त प्रमाणामध्ये मार्केटमध्ये आवक असते, त्याच्यामुळे हा वाटाणा अगदी हिवाळ्यामध्ये स्वस्त असतो आणि आपल्याला परवडण्यासारखा पण असतो। तर ह्या पद्धतीनं अगदी तुम्ही वर्षभरासाठी वाटाणा स्टोर करू शकता, अजिबात खराब होत नाही किंवा त्याचा रंग किंवा त्याची चव अजिबात बदलत नाही। तर ह्या पद्धतीनं एकदा तुम्ही वाटाणा हा नक्की स्टोर करा, न उकळवता किंवा कोणतंही कलर किंवा प्रिझर्वेटिव्ह न वापरता अगदी आपण हा साध्या पद्धतीनं हा वाटाणा स्टोअर करून घेतलेला आहे। हे वाटाणे पण अगदी व्यवस्थित असे सुकलेले आहेत। तर आता हे वाटाणे आपण स्टोअर कसे करायचे ते पाहूया। तो तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये तुम्ही भाजी बनवण्यासाठी वाटाणा वापरता, अगदी तेवढ्या क्वांटिटीमध्ये अशा ह्या छोट्या छोट्या झिप लॉकच्या बॅगमध्ये हे वाटाणे भरून ठेवा, म्हणजे वाटाणे अगदी फ्रीजमधून बाहेर काढताना एक पिशवी घेतली की काम झालं, म्हणजे इतर वाटाण्यांना हात लावायची गरज नाही। अशा छोट्या छोट्या पॅकेटमध्ये पिशव्या भरल्या की व्यवस्थित तुम्हाला सोयीस्कर जाईल। आणि हे पॅक करताना अगदी ह्याच्यामधली हवा पूर्णपणे आपल्याला बाहेर काढून घ्यायची। हवा जर तुम्ही वाटाण्यांमध्ये म्हणजे पिशवीमध्ये हवा तशीच ठेवली तर त्याच्यामध्ये बर्फ जास्तीचा तयार होतो। तरी अशी व्यवस्थित अशा छोट्या छोट्या बॅगमध्ये आपल्याला हे वाटाणे पॅक करून घ्यायचे। जेव्हा पण तुम्हाला भाजी बनवायची असेल त्यावेळेला अगदी एक पॅकेट बाहेर काढलं की इतर पॅकेट्सना हात लावायची तुम्हाला गरज लागणार नाही। तर हे बघा, अगदी ह्या पद्धतीनं छोट्या छोट्या पॅकेट्समध्ये हे सगळे वाटाणे मी पॅक करून घेतलेले आहेत। तुम्ही मोठ्या पॅकेट्समध्ये पण अशा पद्धतीनं वाटाणे हे स्टोअर करू शकता। एखादी मोठी झिपलॉकची बॅग घेऊन अगदी त्या बॅगला व्यवस्थित असे सील करून हे वाटाणे अगदी तुम्ही स्टोअर करू शकता। फक्त वाटाणे घेताना त्याच्यामधले खराब वाटाणे, जून वाटाणे किंवा जे छोटे छोटे वाटाणे कवळे वाटाणे असतील ते मात्र बाजूला काढून घ्यायचे। तर ह्या पद्धतीनं मी पॅक केलेले आहेत। आता तुमच्याकडे जर ही झिप लॉकची बॅग नसेल तर ही पॉलिथिन जी आपल्याला मार्केटमध्ये कोणत्याही साहित्याबरोबर मिळते त्या पिशवीमध्ये जरी हे वाटाणे तुम्ही व्यवस्थित असे पॅक करून ठेवलेत तरी छान असे राहतात। फक्त ह्याच्यामध्ये गाठ मारताना अगदी व्यवस्थित गच्च अशी गाठ मारून घ्यायचे, म्हणजे हे वाटाणे अजिबात खराब होत नाहीत। वर्षभरासाठी जरी तुम्ही ह्या पिशवीमध्ये ठेवलत ना तरी हे छान असे टिकले जातात। तर हे बघा, अगदी ह्या पद्धतीनं व्यवस्थित असे पॅक केले वाटाणे तुम्ही एखाद्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये जरी स्टोअर करून ठेवले ना तरी ते व्यवस्थित असे चांगले राहतात। तर प्लास्टिकच्या डब्यामध्ये अगदी गच्च भरून ठेवायचे, झाकण व्यवस्थित लावायचं, म्हणजे त्याच्यामध्ये बर्फाचं प्रमाण हे कमी होतं। तर ह्या पद्धतीनं आपण हे सगळे वाटाणे छान असे स्टोअर केलेले आहेत। छोट्या मोठ्या पिशव्यांमध्ये हे छान असे पॅक करून ठेवलेले आहेत। तर ह्या पद्धतीनं अगदी वर्षभरासाठी हे वाटाणे तुम्ही स्टोअर करू शकता। हे उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये हे भरपूर प्रमाणात महाग मिळतात। तर ह्या पद्धतीनं स्टोअर करून तुम्ही अगदी वर्षभरासाठी हे वापरू शकता। तर तुम्हाला ही वाटाणे स्टोअर करण्याची पद्धत आवडली का मला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या पद्धतीनं वाटाणे तुम्ही नक्की स्टोअर करा, अजिबात खराब होत नाहीत।